शाळेतले दिवस हे भन्नाट असतात. एकाच बेंचवर 3-3 जण बसतात. मला आठवतंय आम्ही तर इथे अंबिका विद्यालयात शिकायला होतो केडगावला. एका बेंचवर 3-3 जण बसायचे आणि कर्कटकनं रेष मारून जागा वाटून घ्यायचं. तुझा हात इकडे का आला, तुझं दप्तर तिकडे का गेलं. शेवटच्या दिवशी बाईंनी उभं केलं. सेंडअप होता 10वीचा. आम्ही भांडत होतो. तुझा हात इकडे का आला, दप्तर तिकडे का गेलं, पाय का इकडे येतोय. बाईंनी उभं केलं. मला म्हणे, गणेश तुम्ही का भांडताय? म्हटलं त्याचा हात इकडे येतोय. त्या म्हटल्या, बेंच इथंच राहणार आहे, फक्त तुम्हाला वर्ग सोडून जायचं. आणि हे वाक्य आयुष्यभर मनावर कोरलं गेलं. बेंच इथंच राहतो, फक्त आपण वर्गात नसतो. शाळेचे दिवस असे निघून जातात आणि मग ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत असतो असे कॉलेजचे दिवस समोर येतात. कॉलेज म्हणजे आपण सगळ्यांनी असं हिंदी चित्रपट सृष्टीत बघितलेलं असतं. अजय देवगण असा 2 व्हीलर 2 गाड्यांवर पाय बी ठेवून आलेला आणि अचानक एरवी हिरवं दिसणारं सुद्धा गुलाबी दिसायला लागतं. भारावून टाकणारे दिवस असतात. किती जणांचा इथे विश्वास आहे की आपण पण कधीतरी तरुण होतो? हातवर करा बरं, ज्यांना असं वाटतंय की आपण कधीतरी तरुण होतो. असं किती जणांना वाटतंय की आपण कॉलेजमध्ये खूप साऱ्या गोष्टी एन्जॉय करू शकलो? असं किती जणांकडे आहे की आपण कॉलेजचं मैदान गाजवलंय, गेम वगैरे स्पोर्टमध्ये? अरे आयुक्त साहेब वगैरे आहेत सगळे स्पोर्टमध्ये. असे कोण होते की ज्यांनी कॉलेजचा गॅदरिंगचा माहोल गाजवलाय? असे कोण होते की जे टॉपर होते परीक्षांमध्ये? अरे भरपूर आहेत. असे किती जण होते की आठवड्यातनं 2दाच कॉलेजला जायचे? असे किती जण आहेत कॉलेजला कमी कॅन्टीनला जास्त? असे किती जण आहेत ज्यांचं प्रेम यशस्वी झालं नाही? शेजारी बघून सांगा, घरी संध्याकाळी परत जेवायचं. कॉलेजचे दिवस भन्नाट आहेत आणि या प्रत्येक कॉलेजच्या दिवसाची ना एक वेगळी गंमत असते. आम्ही न्यू आर्ट्सला शिकायला होतो इथे. कॉलेज संपलं, मी MBA ला पुण्यात गेलो आणि पुण्यात मी DY पाटील कॉलेजला ऍडमिशन घेतलं. MBA ला गेल्यानंतर माझ्या सरांनी मला विचारलं, तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. गॅदरिंग होतं कॉलेजचं आणि सरांनी विचारलं, हा मॉनिटर दे ना जरा, आवाज थोडा ड्राय आहे आणि थोडा रिवर्ब. सरांनी विचारलं, या गॅदरिंग मध्ये तू पार्टिसिपेट होणार का? म्हटलं हो. म्हटलं काय करणार? म्हटलं आता अमोलजी जसं सूत्रसंचालन करत होते तसं गॅदरिंगचं मी सूत्रसंचालन करेल. सर म्हटले, अरे तुला जर ह्युमन रिसोर्स मध्ये MBA करायचंय ना, तू सूत्रसंचालनासारखी इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करायची नाही, तू ग्रुप ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. 10-20 पोरांना बरोबर घेतलं पाहिजे, त्यांचं सॉर्ट अनालिसिस केलं पाहिजे, स्ट्रेंथ विकनेस ओळखल्या पाहिजे, त्यांना कुठे संधी द्यायची नाटकात, गाण्यात, डान्समध्ये हे ठरवलं पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे. आता ग्रुप ऍक्टिव्हिटी करायला आम्हाला नाचता येत नाही, गाण्याचा ना आमचा किरणराव कुठूनच संबंध नाही, गायला गळा लागतो, माझ्याकडे नरड आहे. म्हटलं आता ग्रुप ऍक्टिव्हिटी करायची काय? आम्ही नाटक बसवायचं ठरवलं. बरं, मी नाटक लिहायला घेतलं. 10 दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही. 10व्या-11व्या दिवशी कॉलेजमधला एक पोरगा होता, आमचा बीडचा मित्र होता. म्हटलं तू नाटक लिहायच्या फंदात पडू नको. म्हटलं का? म्हटलं आपण नगर बीडला नाही, आपण पुण्यात आहोत. म्हटलं मग त्यानं काय होत? म्हटलं इथं कंटेंट पेक्षा ग्रामर महत्वाचं असतं. बाणातला न का नळातला न, तू लिहायच्या फंदात पडू नको. म्हटलं मग काय करायचं? म्हटलं आपण पुरातन काळातली कथा शोधायची, त्यात कॅरेक्टर ढकलायचे आणि नाटक करायचं. म्हटलं हे ठीक आहे. आता लहानपणापासून आपण ऐकलेल्या गोष्टी कोणत्या? रामायण, महाभारत, या गोष्टींचा आपल्या जनमानसांवरती प्रभाव आहे. आणि मग कायम एक प्रसंग डोळ्यासमोर जिथे अनेक पात्रांना सामावून घेता येईल, तो म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण. माझ्या डोक्यात विचार, त्यानं सांगितलं, म्हटलं हे असले पुरातन सीन जर शोधले ना, त्यानं जरा सोपं होतं म्हटलं गणित. म्हटलं ते कसं? कुणी जर आपल्याला विचारायलाच आलं हा डायलॉग असा कसा, त्याला म्हणायचं जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही. म्हटलं पुरातन काळातली कथा शोधायची आणि त्यात कॅरेक्टर ढकलायचे. आणि कथा कोणती शोधली? द्रौपदीचं वस्त्र. तो म्हटला याच्यात भरपूर कॅरेक्टर, अख्खा वर्ग नाही अख्खं कॉलेज सामावून घेता येईल. 100 तर कौरवच आहेत.
आणि मग ठरलं ते सगळं करायचं. पण यात सगळ्यात महत्वाची भूमिका होती ती म्हणजे द्रौपदीची. आणि द्रौपदीचा रोल करायला आम्हाला मुलगी पाहिजे होती. मी कॉलेजमधल्या 5-6 पोरांना जवळ घ्यायचो, सगळ्या मुलींकडे जायचो आणि मुलींना विचारायचो, पहा, महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे, मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे. मुली म्हणायच्या, मुद्द्यावर आहे, तुझं खरं काम काय? मग मी म्हणायचो, तुमच्यापैकी कुणी नाटकात काम करणार का? मुलींचा पुढचा प्रश्न असायचा, नाटकात काम करायला हरकत नाही, रोल काय करायचं? आता साहेब, तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचं? यानं त्याच्याकडे बघायचं, त्यानं ह्याच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरगं पुढे यायचं आणि म्हणायचं, ताई तुला द्रौपदीचा रोल करायचा. सगळी पोरं खाली हात घ्यायची. मुली म्हणायच्या, ते द्रौपदी व्हायला हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं? आणि कृष्णाची गॅरंटी कुणी द्यायची ते वेळेवर येते की नाही? म्हटलं आता करायचं काय? आमच्या वर्गात एक गोरगोमट पोरग होत, दिसायला एकदम सुंदर, पण आमच्या सुदैवानं आणि त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं, तू नाटकात काम करशील का? म्हटला, रोल काय करायचं? म्हटलं, द्रौपदी. म्हटलं, डोक्याचं कसं करायचं? म्हटलं, वीग आणून लाव. म्हटलं, तुम्ही वीग आणून लावा, असला रोल करतो म्हटला द्रौपदीचा, 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करते. मी द्रौपदीचा रोल करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. म्हटलं, काय? म्हटलं, ते दुर्योधनाला सांगून ठेवा, फार एक्साइट व्हायचं नाही. म्हटलं, दुर्योधन माझ्या ऐकण्यात आहे, तू काळजी करू नको. आम्ही सगळे शोधत होतो, आम्हाला भीम सापडत नव्हता. भीम जरा दष्टपुष्ट पाहिजे. आम्ही सगळे किडकिडी. मी DY पाटीलला, शेजारी इंदिरा कॉलेज, 2 कॉलेजच्या मध्ये एक जिम होती. जिम मध्ये व्यायाम करणारे एक पोरग रोज कॉलेजच्या बाहेरून चक्रा मारायचं, आणि प्रत्येक कॉलेजच्या बाहेर असे 2-4 असतात. त्याला म्हटलं, हे असलं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसतं, आत यावं लागतं म्हटलं कॉलेजमध्ये. म्हटलं, मला कोण एंट्री देणार? म्हटलं, तू नाटकात काम करणार का? म्हटलं, रोल काय करायचं? म्हटलं, आमच्या सरांनी आम्हाला शिकवलंय, S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी अँड T फॉर थ्रीट्स. म्हटलं, तुझी पिळदार शरीर यष्टी आहे. या साहेब, बसा बसा ना, बसा बसा, तुम्हाला भीम करतो, या. त्याला म्हटलं, पिळदार शरीर यष्टी आहे, तू भीम शोभून दिसशील. म्हटलं, मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांग म्हटलं. त्याला म्हटलं, वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमी. साहेब, ते इतकं खुश झालं, पदर खर्चानं गदा घेऊन आलतं नाटकात काम कर. आता आम्ही सगळे कॅरेक्टर शोधत होतो. मला 5 पांडवांपैकी 1 जण कमी पडत होता. तो कुठून आणायचा? आमच्या वर्गात एक पहिल्या बाकावर बसणार पोरग होतं, ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून दुसरं काहीच केलं नाही. आणि प्रत्येक वर्गात असे पण 2-3 ते फक्त अभ्यास करणार. 1 मार्क कमी पडला तरी सरांबरोबर भांडायला जाणार, मैदानावर खेळणार नाही, कधी पिक्चरला नाही. आम्ही जर त्याला पिक्चरला घेऊन गेलो, 2 वर्षात त्यानं शिट्टी वाजवली नाही, त्याला वाजवताच यायची नाही. ते 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला. आणि खूप मोह झाला की असं खाली बघून शिट्टी वाजवायचं, मान वर करून कधी बोलला नाही. प्रेझेंटेशनला जर समोर आला तर मान वर करून बोलायचा नाही. त्याला मी म्हटलं, नाटकात काम करशील? म्हटलं, दादा आपल्याला मान वर करून बोलता येत नाही. म्हटलं, बोलायचंच नाही. आपल्या सरांनी आपल्याला काय शिकवलंय? S फॉर स्ट्रेंथ अँड O फॉर ऑपॉर्च्युनिटी. तुझी मान खाली असणं हीच तुझी स्ट्रेंथ आहे. म्हणलं, ते कसं? म्हणलं, 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची, आणि द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची, नाटक संपेपर्यंत वर करायची नाही. मग तर झालं. म्हटलं, आयुष्यभर हेच करत आलं. म्हटलं, नाटकात पण हेच करायचं. नाटक सुरू झालं. सगळ्या जणांना माहित होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतोय. भीमाला तेवढं माहित नव्हतं. ते द्रौपदीच्या वस्त्रहरणासाठी दुर्योधनाच्या सूचनेनुसार दुःशासन पुढे निघाला. दुःशासन पुढे निघाला का भीम त्याच्या मागच गदा घेऊन. आम्ही दुःशासनाला म्हणायचो, दुर्योधनाला म्हणायचो, तू पुढे हो, द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव, प्रकरण मिटतंय. ते दुर्योधन दुःशासन म्हणले, ते माग काय घडलं ते घडलं, तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आम्ही द्रौपदीच्या नादाला लागणार नाही. भीमाला म्हटलं, ते लका गप, कृष्ण येईपर्यंत दम धर, कृष्ण आला का प्रकरण मिटतंय. भीम म्हटला, इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही. जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे, तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय म्हटलं.
बरं, कृष्ण स्टेजच्या मागे घामाघूम झालेला. कृष्णाला म्हटलं तू तर रे, तू आल्यावर तर प्रकरण मिटतंय. कृष्ण म्हटला मागे काय घडलं ते घडलं. भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकॉलचं असल्या कारणानं समोरासमोर लढाई होऊ शकत नाही. म्हटलं आता करायचं काय. आमच्याकडं जरा दुर्योधनाची तब्येत बरी होती. मी म्हटलं आपण दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडू. साहेब हल्ली कुणी कुणाची मदत घेते. आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय झालं. आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली, फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विगमध्ये शिरली. त्याला म्हटलं शिरली तर शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना. त्यानं जी गदा उचलली, द्रौपदी एकीकडे, विग एकीकडे. सगळं टक्कल दिसायला लागलं, सगळं सभागृह हसायला लागलं. मला तर इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं वर्ष, पहिलं कॉलेज, नाटकाचा कार्यक्रम झाला. आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या. आणि आश्चर्य असं, आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितली. बरं, त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघतंय. बरं, त्याला सांगितलं होतं नाटकात तू एक शब्द बोलायचा नाही. ते माईक जवळ गेला आणि म्हटला द्रौपदी तू बालाजीला कधी गेलतीस. त्यानंतर कॉलेजमध्ये ज्या वर्षी नाटक झालं हे पोरग लीड रोलला. आणि आम्ही 2-4 जणांनी ते सांगन तेवढं ऐकायचं, ते सांगन तेवढंच बोलायचं. किती किती कॉलेजच्या आठवणी आहेत. अशा कॉलेजच्या आठवणींवरती कितीतरी पुस्तकं आली, अनेक कादंबऱ्या आल्या. त्या कादंबऱ्यांवरती चित्रपट सुद्धा झाले. अशीच एक गाजलेली कादंबरी ती म्हणजे दुनियादारी. आणि त्याच्यावरचा चित्रपट सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलाय. तो चित्रपट पाहिल्यानंतर तर प्रत्येकाला वाटायचं, कोणाला वाटायचं आपण जणू श्रेयस आहे, आपण त्यातला दिघ्या आहे, आपण त्यातला उम्या आहे. नंतर शोधायची यातली शिरीन कोण. हरून गेली माणसं त्या चित्रपटात. पुण्यातल्या एका प्रतिथयश कॉलेजच्या कट्ट्यावरती याचं चित्रीकरण झालं आणि लेखकानं त्याच कॉलेजवरती, त्याच आजूबाजूचे प्रसंग, त्यात गरिबी श्रीमंती आहे, त्यात प्रेमभंग आहे, त्यात अनेक तरुणांच्या कथा आहेत, अनेक तरुणांच्या व्यथा आहेत, आयुष्यातले गोड क्षण त्या कादंबरीमध्ये लेखकांना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्या चित्रपटाच्या शेवटी 2 वाक्य आहेत की दुनिया में ऐसा कोई गम नहीं जो शराब के साथ भुलाया जा सकता है. या चित्रपटानं आपल्या मनावरती गारुड केलं. ह्याच काय, या चित्रपटातलं एखादं गीत आणि तारुण्याला भाळणारी, तारुण्याला अशी फुंकर घालणारी काही गाणी आहेत की जी आजही आपल्याला खुणावतात. अशाच काही गाण्यांना आता आपण ऐकूयात.